हॅलो स्टुडंट्स, टुडे विल सी अबाउट प्रॅक्टिस सेट 2.1 मॅथ्स सेकंड आहे. स्टँडर्ड 9साठी लेसन सेकंड आहे पॅरलल लाईन्स आणि त्याची आज आपण प्रॅक्टिस सेट 2.1 बघणार आहोत. तर पूर्ण एक्सप्लेनेशन सोबत आपले आन्सर्स तयार आहेत. क्वेश्चन फर्स्ट आहे, इन फिगर 2.5 लाईन आर पी पॅरलल टू लाईन एम एस. लाईन आर पी आणि एम एस हे दोघं एकमेकांना पॅरलल आहेत. लाईन डी के ही ट्रान्सव्हर्सल आहे आणि अँगल डी एच पी हा 85 डिग्रीचा दिलेला आहे. तर फाइंड द मेजर ऑफ फॉलोइंग एंगल्स आर एच डी, पी एच जी, एच जी एस आणि एम जी के हे आपल्याला आता काढायचे आहे. तर चला सॉल्व करू. फर्स्ट आहे अँगल आर एच डी काढण्याचा आहे. तर आर एच डी आहे ना, तर आर एच डी अँगल आर एच डी प्लस अँगल डी एच पी इज इक्वल्स टू 180 डिग्री. काऊन घेतलं हे 180? कारण की बघा एक लाईन आहे, ह्याची हे ट्रान्सव्हर्सल आहे आणि आर एच डी आणि डी एच पी हे कोणते अँगल आहे? लिनियर अँगल. आणि लिनियर अँगल हे काय असतात? सप्लिमेंटरी. सो याचं रिझन येईल अँगल्स इन लिनियर पेअर. लिनियर पेअरमधले हे अँगल्स होतात आणि म्हणून आपण हे लिहू शकतो. तर आर एच डी हेच तर विचारलं आपल्याला, पण डी एच पी आपल्याला माहीत आहे 85 इज इक्वल्स टू 180. angle RHD plus 85 180, hence angle RHD is equals to 180 minus 85. So 180 minus 85 is equals to 95. Hence angle RHD is equals to 95. हा आपला फर्स्ट आन्सर झाला. नंतर याच्यातच सेकंड आहे अँगल PHG. तर अँगल PHG हा आला अँगल विचारला. हा सुद्धा याचा लिनियर अँगल आहे, हीच कंडिशन येईल. किंवा DHR याचा अपोजिट अँगल सुद्धा आहे, म्हणून हा घेऊ आपण. सो अँगल PHG इज कॉन्ग्रुअंट टू अँगल RHD. RHD कारण की हे कोणते अँगल आहे? अपोजिट अँगल्स. अपोजिट अँगल्स आहे ना, अपोजिट अँगल्स होतात हे, म्हणून अँगल PHG इज इक्वल्स टू 95 डिग्री, कारण की हे 95 काढलं होतं. तर हा भेटला आपल्याला सेकंड. थर्ड आन्सर घेऊ अँगल HGS. तर अँगल HGS ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला अँगल HGS हा जो अँगल आहे आणि हा अँगल आहे हे कोणते अँगल आहे? करस्पॉन्डिंग अँगल्स आहे ना. DHP आणि HGS हे करस्पॉन्डिंग अँगल आहे, ट्रान्सव्हर्सलच्या राईट साईडचे वरचे आहे ना. सो अँगल HGS इज कॉन्ग्रुअंट टू अँगल DHP, कारण की आहे करस्पॉन्डिंग अँगल्स. करस्पॉन्डिंग अँगल्स समजलं. हेन्स अँगल HGS इज इक्वल्स टू 85. आणि याच्यातच फोर्थ आहे MGK. सो फोर्थ अँगल MGK. कुठे आहे MGK? MGK हा इकडं आणि HGS हा इकडे. हे अपोजिट अँगल झाले, म्हणून आपण अपोजिट अँगल्स घेऊ. सो अँगल MGK इज कॉन्ग्रुअंट टू अँगल HGS, कारण की अपोजिट अँगल्स. आता अपोजिट अँगल्स हे कॉन्ग्रुअंट असतात. हेन्स अँगल MGK इज इक्वल्स टू 85 डिग्री. अशा प्रकारे आपल्या आन्सर निघून जाते. क्वेश्चन सेकंड बघू आपण. क्वेश्चन सेकंड विचारलेला आहे, इन फिगर 2.6 लाईन P पॅरलल टू Q. हे लाईन P आणि Q पॅरलल आहेत. लाईन L अँड M आर ट्रान्सव्हर्सल. लाईन L आणि M हे ट्रान्सव्हर्सल आहे. मेजर ऑफ सम अँगल आर शोन. मेजर दिलेला आहे 110 115. तर फाइंड द मेजर ऑफ अँगल ABCD. ABCD यांचं मेजर आपल्याला काढायचं आहे. ABCD. ओके, ते काढू आपण. पहिले अँगल A बघू आपण. अँगल A प्लस 110 हा 180 येईल, कारण की लिनियर पेअर आहे, म्हणून आपण तो सॉल्व करून घेऊ. अँगल A प्लस 110 इज इक्वल्स टू 180, कारण की अँगल्स इन
लिनियर पेअर. ओके, म्हणून अँगल ए इज इक्वल्स टू 180 मायनस 110. हेन्स अँगल ए इज इक्वल्स टू 70 डिग्री आलं अँगल ए 70 डिग्री. समजलं ना तुम्हाला? हे लिनियर पेअर आहे. 180 मधून 110 मायनस केले तर 70 डिग्री आलं. आता अँगल डीला घेऊ आपण पहिले. कुठे आहे अँगल डी? हा अँगल डी हा सुद्धा एक लिनियर पेअर आहे, म्हणून आपण हे सुद्धा घेऊ शकतो. सो अँगल डी इज इक्वल्स टू 180 मायनस 115. सो 180 मायनस 115 इज इक्वल्स टू 65. म्हणून यालाही आपण रिझन लिहायचं बाकीच होतं. अँगल्स इन लिनियर पेअर. ओके, अँगल्स इन लिनियर पेअर, म्हणून अँगल डी इज इक्वल्स टू 65 डिग्री येईल. ठीक आहे. अँगल ए भेटलेला आपण 70, अँगल डी भेटला आपल्याला 65. आता काय घेऊ आपण? आता घेऊ आपण अँगल एमध्ये. अँगल एसाठी जर घ्यायचं असेल ना आपल्याला, तर अँगल इथं तर कोणता तरी अँगल एखादा घ्यावं लागेल. समजलं का? हा वाला एक कोणता तरी एक्स म्हणून घ्यावं लागेल. तर हा घेऊ आपण अँगल ए इज इक्वल्स टू अँगल एक्स इज इक्वल्स टू 70 डिग्री, कारण की हे अपोजिट अँगल्स घेऊ आपण पहिले. समजलं? अँगल ए म्हणजे 70 होता, काढला आपण. अँगल एक्स म्हणजे माहीत नाही, पण हा अपोजिट अँगल म्हणून हा 70 आला. आता आपण बी म्हणून एक्स घेऊ शकतो, कारण की हे झाले करस्पॉन्डिंग अँगल्स, कारण की हे झाले पॅरलल लाईन आणि ही झाली ट्रान्सव्हर्सल, म्हणून हा 70 हाही 70 झाला पाहिजे. नाव अँगल बी इज इक्वल्स टू अँगल एक्स इज इक्वल्स टू 70, कारण की हाही आहे करस्पॉन्डिंग अँगल्स. म्हणून आता आपल्याला अँगल बी सुद्धा भेटलेला आहे 70 डिग्रीचा. समजलं? हा अँगल बी सुद्धा भेटला 70चा. आता सी घ्यायचा असेल आपल्याला, तर अँगल सी हा एक पॅरलल, ही एक ट्रान्सव्हर्सल, हा वरचा आणि हा वरचा, म्हणजे डी आणि सी हे सारखे आहे. सो अँगल डी इज कॉन्ग्रुअंट टू अँगल सी, कारण की करस्पॉन्डिंग अँगल्स. तुम्हाला आन्सर्समध्ये इथं हे रिझन लिहावंच लागते, नाहीतर ते मार्क्स देणार नाहीत. म्हणून अँगल सी इज इक्वल्स टू 65 डिग्री. सॉरी, अँगल सी करस्पॉन्डिंग कोणासोबत आहे? 115 सोबत. अँगल सी इज इक्वल्स टू 115, म्हणून अँगल सी इज इक्वल्स टू 115 डिग्री डायरेक्टच येऊन जाते. सॉरी, मी इथं डी घेतला होता, पण हे खालचे आहे म्हणून हे आडवी आहे ना हे डायग्राम, म्हणून हे लक्षात नव्हतं आलं. तर अँगल सी आणि 115 हे इक्वल आहे, कॉन्ग्रुअंट आहे. तर अशा प्रकारे क्वेश्चन सेकंडचा हा आन्सर आहे. याची फोटो तुम्ही काढून घेऊ शकता. नंतर क्वेश्चन थर्ड बघू. क्वेश्चन थर्ड आहे, इन फिगर 2.7 लाईन एल अँड एम पॅरलल. एल एम पॅरलल आहे म्हणते, एन पी पॅरलल आहे म्हणते. तर ए बी सी काढायचं आहे म्हणते. 145चं आपल्याला दिलेलं आहे, तर आपण काढू. आता याच्यासाठी आपल्याला सुद्धा इथे एक एक्स घ्यावं लागेल. ठीक आहे, एक एक्स घ्यावं लागेल, कारण की आपल्याला लिनियर पेअर भेटून जाते. म्हणजे एक्स इज इक्वल्स टू 180 मायनस 45, कारण की अँगल्स इन लिनियर पेअरमधले अँगल्स भेटले. तर हे किती आलं? एक्स इज इक्वल्स टू 135. आता हा 135 आला, तर अँगल एक्स इज इक्वल्स टू अँगल ए. अँगल एक्स आणि ए हे कॉन्ग्रुअंट आहे, कारण की अल्टरनेट अँगल झाले हे झेडमधले, बिकॉज अल्टरनेट अँगल्स. आता अल्टरनेट अँगल इक्वलच असतात, म्हणून अँगल ए इज इक्वल्स टू 135 डिग्री आला. एक तर आन्सर आपल्याला भेटलं. आता अँगल बी त्याचा अपोजिट अँगल्स आहे. तर अँगल ए इज इक्वल्स टू अँगल बी, हे ए बी, कारण की आहे अपोजिट अँगल्स. म्हणून अँगल बी इज इक्वल्स टू हा सुद्धा 135 आला. आणि आता अँगल सी, तर बी आणि सी हे कॉन्ग्रुअंट आहे, कारण की हे करस्पॉन्डिंग अँगल्स होतात. तर अँगल बी इज इक्वल्स टू अँगल सी,
कारण की करस्पॉन्डिंग अँगल्स आणि करस्पॉन्डिंग अँगल्स हे कॉन्ग्रुएंट असतात, म्हणून अँगल सी सुद्धा 135 डिग्रीचा आलाच पाहिजे. अशा प्रकारे तीनही अँगल्स हे 135 डिग्रीचेच आलेले आहेत. नंतर आहे क्वेश्चन 4th. इन फिगर 2.8 साइड ऑफ पी क्यू आर अँड एक्स वाय झेड आर पॅरलल टू इच अदर. म्हणजे पी क्यू आणि एक्स वाय हे पॅरलल आहे आणि वाय झेड आणि क्यू आर हे पॅरलल आहे. तर प्रूफ करायचा आहे पी क्यू आर, मेजर ऑफ अँगल पी क्यू आर इज कॉन्ग्रुएंट टू एक्स वाय झेड, या एक्स वाय झेड सोबत कॉन्ग्रुएंट आहे म्हणून आपल्याला दाखवायचं आहे. तर याच्यासाठी आपल्याला एक कन्स्ट्रक्शन करावं लागेल. कन्स्ट्रक्शन कसं? तर याच्यासाठी आपल्याला एक कन्स्ट्रक्शन करावं लागेल. यामध्ये आपल्याला एक लाईन एक्सटेंड करावं लागेल. म्हणजे हे एक्स वाय याला एक्सटेंड करून याला नाव देऊ आपण टी. समजा ते टी पॉईंटला भेटत आहे. आता या टी पॉईंटवर भेटल्यानंतर काय होऊ शकते हे आता आपण सॉल्व करून बघू. तर एक्सटेंड रे वाय एक्स और एक्सटेंड रे वाय एक्स सच दैट इट intersect ray QR at point T and Q. हे and Q T R. एक्स हे जी वाय एक्स रे आहे याला एक्सटेंड करा म्हणते आणि अशी एक्सटेंड करा का समजा ते टी पॉईंटला भेटत आहे क्यू आर या साईडला आणि क्यू आणि आर याच्या मधात कुठेतरी टी आहे. आता आपल्याला माहीत आहे का पी क्यू हे पॅरलल आहे टी एक्सला. हे टी एक्सला हे पी क्यू पॅरलल आहे. तर दिलेलंच आपल्याला गिवन आहे. मग काय होईल? म्हणून अँगल पी क्यू आर कॉन्ग्रुएंट टू अँगल एक्स टी आर. पी क्यू आर आणि एक्स टी आर हे कॉन्ग्रुएंट झाले हे दोन अँगल. का बरं झाले असेल? कारण की हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहे ना. करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत होतात नाही. आता वाय झेड पॅरलल आहे क्यू आरला, म्हणून अँगल एक्स टी आर हे कॉन्ग्रुएंट आहे एक्स वाय झेडला. एक्स टी आर एक्स वाय झेड हे दोन्ही कॉन्ग्रुएंट आहे कारण की हे सुद्धा करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. तर हेही करस्पॉन्डिंग अँगल्स होतात. करस्पॉन्डिंग अँगल्स. आता याला इक्वेशन 1 दिलं आणि याला इक्वेशन 2 दिलं तर फ्रॉम 1 and 2 1 आणि 2 पासून आपल्याला माहीत होते एक्स टी आर यालाही कॉन्ग्रुएंट आहे, एक्स टी आर यालाही कॉन्ग्रुएंट आहे. म्हणजे हे दोन्हीही कॉन्ग्रुएंट झाले. म्हणून अँगल पी क्यू आर इज कॉन्ग्रुएंट टू अँगल एक्स वाय झेड. अशा प्रकारे आपल्याला इझिली आन्सर भेटून जाते. तर हा होता आपला 4thचा आन्सर. हे तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर आहे 5th क्वेश्चन आहे. ए बी आणि सी डी पॅरलल आहे. ए बी पॅरलल टू सी डी अँड पी क्यू इज अ ट्रान्सव्हर्सल. एकाचं अँगलचं मेजरमेंट दिलेलं आहे. तर ए आर टी, सी टी क्यू, डी टी क्यू आणि पी आर बी हे आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. तर हे तुम्हाला सॉल्व करून दाखवून देईल. सो अँगल ए आर टी प्लस अँगल बी आर टी इज इक्वल्स टू 180 डिग्री है. ए आर टी आणि बी आर टी कारण की हे कोणते आहे अँगल्स इन लिनियर पेअर होतात. तर अँगल्स इन लिनियर पेअर म्हणून ए आर टी तर माहीत नाही पण बी आर टी आपल्याला दिलेलं आहे. म्हणून अँगल ए आर टी इज इक्वल्स टू 180 मायनस 105. हेन्स अँगल ए आर टी इज इक्वल्स टू 75. आलं. सेकंड घेऊ सी टी क्यूसाठी. सो अँगल ए आर टी कॉन्ग्रुएंट टू अँगल सी टी क्यू. ए आर टी आणि सी टी क्यू, ए आर टी हा वाला आणि सी टी क्यू हा वाला हे कॉन्ग्रुएंट दाखवलेले आहे कारण की हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. तर करस्पॉन्डिंग अँगल्स आणि करस्पॉन्डिंग अँगल्स हे कॉन्ग्रुएंट असतातच. म्हणून अँगल सी टी क्यू इज इक्वल्स टू 75 डिग्री कारण की आपण ए आर टी ऑलरेडी काढलेलं होतं. नंतर आहे डी टी क्यू. सो डी टी क्यू आणि बी आर टी
कॉन्ग्रुएंट राहील करस्पॉन्डिंग अँगल. म्हणून अँगल डी टी क्यू कॉन्ग्रुएंट टू अँगल बी आर टी, कारण की हे झाले करस्पॉन्डिंग अँगल्स. करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणून अँगल डी टी क्यू इज इक्वल्स टू 105 डिग्री. समजलं. आणि फोर्थ आहे पी आर बी. तर पी आर बी तर हे तर लिनियर पेअर बी होतात, किंवा ए आर टी याचा अपोजिट अँगलही होते. ए आर टी तर आपण काढलं, म्हणून अँगल ए आर टी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल पी आर बी, कारण की अपोजिट अँगल्स आणि अपोजिट अँगल्स हे कॉन्ग्रुएंट असतात. म्हणून अँगल पी आर बी इज इक्वल्स टू 75 डिग्री. अशा प्रकारे आपण इझिली हे आन्सर सॉल्व करू शकतो. होप करतो मी तुम्हाला हे आन्सर समजले असेल. तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.